वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण एक थेरम ऑन कोप्लेनॅरिटी ऑफ द वेक्टर्स प्रूव्ह करणार आहे. थेरम या पद्धतीने आहे. 3 वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार आर कोप्लेनर if and only if there exist scalars x, y, z not all zero such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar. म्हणजे इथे पहा 3 वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार हे कोप्लेनर आहेत असं केव्हा म्हणता येईल? जर त्या ठिकाणी 3 स्केलर्स एक्स वाय झेड एक्झिस्ट होतील जे नॉट ऑल झिरो म्हणजे तीनही झिरो होणार नाहीत. 3 पैकी 1 किंवा 2 झिरो असू शकतो. नॉट ऑल झिरो ॲट अ टाइम, तीनही झिरो होणार नाही, त्यापैकी 1 किंवा 2 झिरो असू शकतात. असे हे 3 स्केलर्स आणि त्या ठिकाणी एक्झिस्ट होतात आणि आपल्याला रिलेशन मिळते एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. आता यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक पार्ट जो आहे तो इफ देनचा आहे आणि दुसरा ओनली इफचा आहे. म्हणून यामध्ये एक पार्ट 1 सपोज नॉन झिरो वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार हे नॉन झिरो वेक्टर्स आहेत. आर कोप्लेनर आपण असं ॲज्युम केलं. देअरफोर जर हे कोप्लेनर असतील, देअरफोर देअर एक्झिस्ट स्केलर्स एम अँड एन, म्हणजे 2 स्केलर्स आहेत, सच दॅट सी बार इज इक्वल टू एम ए बार प्लस एन बी बार. दॅट इज, याचा अर्थ असा होतो या 3 वेक्टरपैकी कोणताही एक वेक्टर उरलेल्या 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन. दॅट इज one of the three vectors is a linear combination of 2 vectors. वन ऑफ द 3 म्हणजे हे जे 3 वेक्टर्स आपण इथे कन्सिडर केलेले आहेत त्या 3 पैकी कोणताही एक वेक्टर, वन ऑफ द 3 वेक्टर इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर्स. जे वेक्टर्स आहेत ते आहेत इथे 2 रिमेनिंग वेक्टर्स. म्हणजे जेव्हा या 3 वेक्टरपैकी कोणताही एक वेक्टर उरलेल्या 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन असेल तेव्हा ते 3 वेक्टर्स कोप्लेनर असतील. हे आपल्याला मिळेल किंवा हे आपण लिहिलं बाय थेरम 2. हे सगळं जे आहे हे लिहिलेलं आहे बाय थेरम 2 जो आपण याआधी पाहिलेला आहे. म्हणजे आता इथे पहा पुन्हा, सपोज नॉन झिरो वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार आर कोप्लेनर. Therefore, there exist scalars m and n such that c bar is equal to m a bar plus n b bar. That is, one of the 3 vector, या 3 वेक्टर पैकी एक कोणताही एक, one of the 3 vectors
इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू रिमेनिंग वेक्टर्स. कोणताही एक वेक्टर या तीनपैकी उरलेल्या दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे आपण लिहिलं बाय थेरम 2. देअरफोर इथे आपल्याला मिळेल एम ए बार प्लस एन बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0 बार असं आपल्याला लिहिता येईल. लेट एम इज इक्वल टू एक्स, n is equal to b, sorry, m is equal to x, n is equal to y and -1 या c चा कोएफिशियंट आहे -1 -1 इज इक्वल टू z. पहा इथे a चा कोएफिशियंट m आहे त्याला आपण x म्हटलं, b चा कोएफिशियंट n आहे त्याला आपण y म्हटलं, c चा कोएफिशियंट -1 आहे त्याला आपण z म्हटलं. देन वी गेट, आपल्याला इथे मिळेल एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. ह्या पद्धतीने मिळेल. आता इथे झेड हा -1 आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू, जर 0 बार असेल किंवा हे रिलेशन आपल्याला केव्हा मिळेल, जेव्हा हे तीन वेक्टर्स कोप्लेनर असतील आणि यामध्ये झेडची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे एक्स वाय झेड हे नॉट ऑल 0 असा त्याचा अर्थ आहे. म्हणून यावरून देअरफोर ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर if एक्स ए बार प्लस वाय बी बार plus zc bar is equal to 0 where x, y, z are scalars not all 0 असं होईल. आता यानंतर दुसरा पार्ट आपण पाहू, पार्ट सेकंड यामधला जो कॉन्व्हर्सचा पार्ट आहे. आता इथे सपोज एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. हे जे आहे हे लिनियर कॉम्बिनेशन जे आहे तीन वेक्टर्सचं हे 0 आहे. इन विच और वेअर एक्स वाय झेड आर स्केलर्स, हे स्केलर्स आहे. आता इथे सपोज झेड इज नॉट इक्वल टू 0 आपण असं ॲज्युम केलेलं आहे. आता इथे एक्स वाय झेड आर स्केलर्स आणि यामध्ये ती कंडिशन आहे नॉट ऑल 0. हे जे स्केलर्स आहेत हे सगळे 0 नाही आहेत म्हणून आपण ॲज्युम केलं इथे सपोज झेड इज नॉट इक्वल टू 0. देन dividing by z to above रिलेशन, या रिलेशनला z ने डिवाइड करायचं आहे. इथे आपल्याला मिळेल देअरफॉर वी गेट x अपॉन झेड ए बार y अपॉन झेड बी बार झेड सी बार इथे अपॉन झेड इज इक्वल टू 0. आता इथे झेड आणि हा झेड कॅन्सल होईल म्हणून सी बार इज इक्वल टू, हे राईट साईडला शिफ्ट करायचं, मायनस एक्स बाय झेड ए बार मायनस वाय बाय झेड बी बार असं मिळेल. आता इथे पहा लेट मायनस एक्स बाय झेड इज इक्वल टू, हा जो आहे याला T1 असं म्हटलं आणि मायनस वाय बाय झेड इज इक्वल टू T2 असं जर आपण म्हटलं, देन सी बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार असं मिळेल.
therefore C bar is a linear combination of A bar and B bar, आणि याचा अर्थ असा होतो therefore C bar is coplanar with A bar and B bar. याचा अर्थ असा होतो A bar, B bar, C bar are coplanar. म्हणजे इथे पहा, पुन्हा आपण एक वेळ पाहू. जर हे व्हेक्टर्स कोप्लेनर असतील तर आपल्याला रिलेशन मिळेल एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार, ज्यामध्ये एक्स वाय झेड स्केलर आहेत आणि ते नॉट ऑल झिरो. या उलट जर आपण एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 असं कन्सिडर केलं, ज्यामध्ये एक्स वाय झेड हे स्केलर्स आहेत नॉट ऑल झिरो, तर आपल्याला असं मिळते सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. म्हणजेच सी बार हा ए बार व बी बारला कोप्लेनर आहे. म्हणजेच आपल्याला रिझल्ट मिळेल ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर आहेत. हा दुसरा पार्ट आहे. देअरफोर तो जो थेरम आहे तो थेरम प्रूव्ह होतो, आणि थेरम आहे देअरफोर 3 वेक्टर्स ए बार बी बार सी बार are coplanar if and only if there exist scalars xyz, there exist scalar xyz not all zero, such that xa bar plus yb bar plus zc bar is equal to 0 bar. Hence proved. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. हा आहे थेरम नंबर 3.